नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रीमियर एनर्जी ही जी एक कंपनी आहे, ही जी वेंडर आहे, या संदर्भात थोडीशी बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की सर जी प्रीमियर एनर्जी आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवा, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं पाण्याचं प्रेशर किती आहे आणि त्याचं टाटर कुठल्या कंपनीचं असतं, जे पॅनल असते ते कुठल्या कंपनीचे असतात ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याकडे एक शॉर्ट व्हिडिओ आहे छोटासा, त्याच्यामध्ये पाणी किती मारतं आणि जे टाटर आहे ते कुठल्या कंपनीचं आहे ते आपल्याकडे आलेलं आहे आणि म्हणजे आपल्याकडे त्याचं फुटेज आहे, ते फुटेज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला चालू स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला आहे ते प्रीमियर एनर्जीचे मी क्लिप दाखवतो, जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की स्ट्रक्चर आहे ते कसं आहे। ठीक आहे, तर या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो, जानेवारी ते मार्चपर्यंत कुठलाही वेंडर आपल्या कोट्यामध्ये नव्हता। पण जसं फेब्रुवारी एंड सुरू झाला आणि मार्चचा पहिला आठवडा सुरू झाला तसं आपल्या वेंडर लिस्टमध्ये काही कंपन्या येऊ लागल्या, नवीन आल्या, जुन्या आल्या। त्याच्यामध्ये प्रीमियर आली, सहज आली, शक्ती आली, JK आली, इकोझोन आली, अशा कंपन्या आल्या आणि त्या शेतकरी बांधवांनी निवडल्या। तर काही जुन्या होत्या, काही नवीन होत्या आणि ती प्रीमियर एनर्जी त्याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांनी निवडली आणि त्यांना आता माहीत करून घ्यायचं की जी प्रीमियर एनर्जी कंपनी आहे ती कंपनी कशी आहे, पाणी प्रेशर किती मारते, एक जे सोलार प्लेट आहे ते कशा बसवतात, म्हणजे कुठल्या कंपनीच्या बसवतात आणि पाणी किती मारते, त्याचं जे टाटर आहे ते कुठल्या कंपनीचे, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे सोलार प्लेट आहेत त्या सोलार प्लेट कशा आहेत, तर शेतकरी बांधवांनो, माझ्या बघण्यात असं काही आलेलं आहे की मी जिथं जे कंपनीचं प्लेटा आहेत ते पाहिल्यात, तर समजा प्रीमियर एनर्जी कंपनी असेल तर तिथं एका दुसऱ्या कंपनीचे सुद्धा प्लेटा लावण्यात आलेल्या आहेत आणि हे वापरू शकतात का याच्यावरती आपण दुसरा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत। पण आपल्याला जिथे जिथे गेलो तर आपण आपल्या चॅनलवरती एक स्पॅन कंपनीचा आणि इकोझोन कंपनीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे। त्याच्यामध्ये त्या सोलारमध्ये जी त्याच्यामध्ये प्लेट आहेत त्या अलग अलग कंपनीच्या आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण सविस्तर बनवलेला आहे। पण हे वापरू शकतो का याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत। पण त्या अगोदर आपल्याला काही शेतकरी बांधवांनी विचारलं होतं की जर सर प्रीमियर कंपनी असेल तर याच्यामध्ये प्रीमियर कंपनी दुसऱ्या कंपनीचे सोलार वापरू शकते का, तर त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि वापरू शकतात आणि वापरलेले आहेत। पण हे कंपनीला तसं करता येतं का त्याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया। पण जे शेतकरी बांधवांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की जे प्रीमियर एनर्जी आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कंपन्याचे सोलार असू शकतात का, तर असू शकतात। माझ्या पण बघण्यात आलेलं आहे, जे इन्स्टॉलेशनचं स्ट्रक्चर बघताना मला असं लक्षात आलेलं आहे की सोलारच्या प्लेट वेगवेगळ्या कंपनीच्या बसवलेल्या आहेत, जे की सोलारच्या इन्स्टॉलेशनमध्ये आहेत। ठीक आहे, तर त्यानंतर दुसरं आहे ते टाटर कुठल्या कंपनीचं आहे। जे प्रीमियर एनर्जी जी कंपनी आहे तिच्यासोबत एक दुसऱ्या कंपनीचं टाटर बसवण्यात आलेलं होतं आणि आपण थोडीशी माहिती त्याची पण आपल्याकडे आलेली आहे। तर रोटोसोल नावाचं टाटर, म्हणजे रोटोसोल कंपनीचं टाटर हे प्रीमियर एनर्जीसाठी बसवण्यात आलेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या कंपनीचं ते टाटरसुद्धा बसवू शकतात। कारण की शक्तीच कंपनीचं सोलार, शक्तीच कंपनीचा प्लेटान, शक्तीच कंपनीचं जे आहे ते टाटर बसू शकत नाही, असं वेगवेगळ्या कंपनीचं टाईप केलेलं असतं, तसं बसवण्यात पण आलेलं आहे। आणि मी असं पण बघण्यात आलेलं आहे की महावितरणनी जी आहे ते काही ब्लॅकलिस्ट कंपन्या टाकलेल्या आहेत, त्या अशाच कंपन्या टाकलेल्या आहेत की जेणेकरून मटेरियल एक यूज करतात आणि कंपनी वेगळी एक असते। तुम्हाला मी एक महावितरणचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला जी मेढा आहे त्या मेढानी काय केलं आहे की काही कंपन्या सरेंडर केलेले आहे। ठीक आहे, तर त्या सरेंडर म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेत की त्यांचा वापर पुन्हा करता येणार नाही आणि त्यांनी जे आहे त्यांचं इन्स्टॉलेशन स्ट्रक्चर, त्यांचं जे बसवण्याचे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांचं काही चेंजेस असेल त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, ती कंपन्या आहेत त्या वेंडर लिस्टमधून कट केलेलं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला इथं ब्लॅक लिस्टेड वेंडर दिसत असेल, त्याच्यामधले मी काही कंपन्याची 2-3 नावं सांगतो। हसमुख जैन अँड को मुंबई, शिव टेक्नॉलॉजीज,
शौर्य नॅचरल एनर्जी, सई गुरु मेगा, पुणे एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, अशा काही कंपन्या आहेत जी मेडाने ब्लॅक लिस्टेड कंपन्यामध्ये लिस्टमध्ये टाकलेल्या आहेत. तुम्ही मेडाचं म्हणजे जे एनर्जीचं जे हे महाराष्ट्र एनर्जी डिप्लॉयमेंट एजन्सी म्हणजेच मेडावरती गेल्यानंतर तुम्हाला जे ब्लॅक लिस्टेड कंपन्या आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहेत. आणि तुम्हाला जर ती त्यामध्ये जर तुम्ही कुठली कंपनी निवडायची असेल, ती जर ब्लॅक लिस्ट असेल तर तुम्ही साईटवरती जाऊन एकदा चेक करा की जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे तुम्ही आहे ते सोलार निवडू शकता. तर दुसरा मुद्दा आहे की जे टाटर आहे ते कुठल्या कंपनीचं असू शकतं, तर त्याच्यामध्ये टाटर आहे ते मेढा म्हणजे सोलार आहे ते रोटोसोल नावाचं एक सोलार आहे. ते रोटोसोल नावाचं सोलारसुद्धा ही प्रीमियर एनर्जी वापरू शकतो. तुम्हाला बॅकग्राऊंडला म्हणजे माझ्या साईडला स्क्रीनवरती तुम्हाला मी ते कंपनी चं पाणी किती मारते, प्रेशर किती मारते, स्ट्रक्चर कसं असतं त्याचे व्हिडिओ तो प्ले होतच आहे. तुम्ही ते पाहून तुम्हाला थोडंसं अंदाजच येईल की ही जी सोलार आहे ती कशा प्रकारे काम करते. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो प्रीमियर एनर्जी संदर्भात जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असतील तर तुम्हाला हे जे प्रीमियर एनर्जी आहे त्याचे वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला लास्टला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटतील, जेणेकरून तुम्ही ते कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकता. टोल फ्री नंबर आहेत 1-2 आणि त्यानंतर जे आहे 3 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्यांचा मेल आय डी आहे, फेसबुक आय डी, यूट्यूब आय डी असेल काही त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते प्रीमियर एनर्जी संदर्भात माहिती घेऊ शकता आणि त्याचे फुटेजसुद्धा आपण टाकलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आपण सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्हाला कुठल्या विषयावरती माहिती पाहिजे असेल, सोलार डॅमेज झाले, खराब झाले, नैसर्गिक आपत्ती, पॅनल खराब झाले, त्याच्यावर डॉट आले, याचे काय परिणाम आहेत, कशामुळे होतं, याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे. सोलार डॅमेज झाल्यावरती काय करावे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे माहिती आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्यासंदर्भात शेतकऱ्याच्या निगडीत महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठली माहिती पाहिजे असेल, शासकीय योजना असतील, सोलार असेल, किसान आय डी फार्मर आय डी असेल, KYC असेल किंवा खत बियाणे असेल, बाजारभाव असेल, याच्या संदर्भात तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी बांधवांनो तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाका, जेणेकरून आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोलार कृषी पंप योजनेची महत्त्वाची माहिती, महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.